म्हणजे क्रांतीज्योती विद्यालय हा सिनेमा तुम्ही बघितला असेल, तर स्क्रिप्टचं रीडिंग झालं. म्हणजे आता हे फायनल लॉक स्क्रिप्ट आणि अमेय असं म्हणाला, की "मला ना अजून पण काहीतरी मिसिंग वाटतंय." मी म्हटलं, "काय मिसिंग वाटतंय?" तो म्हणाला, "यार शाळेचं गॅदरिंग." तर मी म्हटलं, "गॅदरिंग कसं करणार आता? ही शाळा पडायला आली आहे आणि हे तर ते लोक शिव्या घालतील आपल्याला, याच्यात गॅदरिंग दाखवलं तर." तो म्हणाला, "नाही, ते नाही मला माहिती, पण गॅदरिंग पाहिजे." 1 आठवडा गेला. आम्ही पुन्हा भेटलो. मला एक कल्पना सुचली. मी ती ऐकवली आणि नाच रे मोरा हे जे गाणं आहे या चित्रपटामध्ये, ती सिच्युएशन मी यांना सगळ्यांना सांगितली. हे म्हणाले, "हां, आता कसं कंप्लीट झाली फिल्म." आता ही माणसं काहीतरी कॉन्ट्रिब्यूट करतात. आपल्यासोबत आपला सिनेमा जगतात आणि तो पेलतात. म्हणजे आजही सिद्धार्थ आमेय माझ्यासोबत कोकणात म्हणा, जळगाव म्हणा, इकडे-तिकडे खांद्याला खांदा लावून फिरतायत. सिनेमे असंख्य बनतात आपल्याकडे. पण तो सिनेमा पोहोचवायचा कसा? आपण सगळ्यांनी मिळून तो कसा उभा करायचा? हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे आणि ही माणसं कायम खंबीर साथ देत आलेली आहेत. मला कोणी नाही म्हणालं क्रांतीज्योती बघून, की "अरे, अमेयचा तोच-तोच अभिनय आहे, सिद्धार्थचा तोच-तोच अभिनय आहे." रादर लोक आता उलटं म्हणू लागलेत. म्हणजे आता अमेय वाघला अमेय वाघ नाही तर बबन अशी हाक मारतायत थिएटर्समध्ये आम्ही जातोय तेव्हा. "अरे बबन, अरे बबन." सो हे किती महत्त्वाचं आहे. गेली अनेक वर्ष तो माणूस काम करतोय, पण त्याला आता हाक बबन अशी मारली जाते, तेव्हा त्याला सुद्धा ते सुखावणार आहे, की आपलं आत्ताचं पात्र लोकांच्या जास्त लक्षात राहतंय.